प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये लिहिलंय की देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. किती लोकांना देवाची उपस्थिती आवडते? हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असता, लक्षात ठेवा की जो आनंद तुमच्या हृदयामध्ये असतो तो जगातली कुठलीच गोष्ट देऊ नाही शकत. म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये रोज आणि रोज बसणं, जीवन जगणं अत्यंत महत्वाचं आहे. हालेलुया. धन्य ते लोक जे देवाच्या उपस्थितीमध्ये रोज बसतात. हालेलुया. मला सांगायला आवडेल की तुम्ही केव्हा हरणारे जीवन जगणार नाही, तुम्ही रोज विजयी जीवन जगणार. मे बी शैतान तुम्हाला वेगळं चित्र दाखवेल, पण बायबल सांगतं जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. हालेलुया. आय सेड हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन, एक जोरात हालेलुया बोलिए. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या तुम्ही सर्व समर्थाच्या छायेत राहणारे लोक आहात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. केव्हा कुठल्या शैतानाला केव्हा भिवू नका. यस. कारण देवाने तुम्हाला एकटं नाही सोडलेलं. यस आमेन. नो, देवाने तुम्हाला एकटं नाही सोडलेलं. आणि मी नेहमी सांगतो प्रभू येशू लवकर येणार आहे. यस आमेन. आणि मी तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या पिढीमध्ये आपण प्रभू येशूला पाहू शकतो. यस. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल सांगतं की ज्यावेळेस तो येईल तुम्ही त्याच्या येण्यासाठी उतावळी केली पाहिजे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही 1 पेत्र 3 अध्यायामध्ये आलात. प्लीज कृपा करून काढूया 1 पेत्र 3 अध्यायामध्ये. 1 पेत्र 3 अध्यायामध्ये आपण आहोत. आणि बायबल काय सांगता ऐका. 1 पेत्र 3 अध्याय हा आपला पोर्शन नाहीये, पण मी जाता जाता तुम्हाला एनकरेज करतोय की आपण शेवटच्या दिवसांमध्ये आहोत आणि प्रभू येशू लवकर येणार आहे. यस आमेन. 1 पेत्र 3 अध्याय आणि 11 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. त्याने वाईटापासून वळून चांगले करावे. सॉरी, 2 पेत्र 3 अध्याय आणि 11 वचन वाचूया. तर ही सर्व अशी विरघळणार यावरून तुम्ही पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत कसे लोक असावे. नाव पुढे. देवाच्या ज्या दिवसामुळे आकाश पेटूल विरघळेल व मूळ द्रव्य अति उष्णतेने वितळतील तो दिवस येण्याची तुम्ही वाट पाहत असावे व तो लवकर यावा म्हणून उतावळीही करीत असावे. बायबल सांगतं की प्रभू येशू लवकर यावा यासाठी तुम्ही उतावळी करत असावे. हालेलुया. हालेलुया. कारण बायबल सांगतं ज्यावेळेस तो येईल आपल्याला नवीन शरीर, गौरवी शरीर मिळेल आणि त्या शरीरामध्ये आजार किंवा त्रास किंवा दुःख नसेल. आणि बायबल सांगतं आपण सगळे लोक त्याच्यासारखे असणार. यस आमेन. बोला माझ्या ओके. जसा तो दिसतो जसा तो दिसतो तसा मी असेल. तसा मी असेल. कम ऑन बोलूया. जसा तो दिसतो जसा तो दिसतो तसा मी असेल. तसा मी असेल. आणि बायबल मध्ये लिहिलंय की तिथं रक्ताचं कुठलंही जीवन नसेल, आत्म्याचं जीवन असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो तुम्ही उतावळी केली पाहिजे. कम लॉर्ड जीसस. मारानाथा म्हणजे कम लॉर्ड जीसस, लवकर ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जे काही जगात होतंय या सर्व गोष्टी दाखवत आहेत की प्रभू येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे. यस आमेन. सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहे. मी प्रत्येक वेळेला मेसेज चालू करायच्या अगोदर का सांगतो, कारण की जे जागे आहेत तेच उचलले जाणार आहेत. आमेन. जे प्रभू येशूसाठी जगतात तेच उचलले जाणार आहेत. यस आमेन. फसवले जाऊ नका. यस. परत एकदा सांगेल मी, फसवले जाऊ नका. जे प्रभू येशू ख्रिस्तासाठी जगतात, जिवंत आहे प्रभू येशूसाठी, तेच उचलले जाणार आहे. यस आमेन. बाकी नाही. तर तुम्ही आपल्या हृदयाचं पारखण करा की तुम्ही येशूसाठी जिवंत आहात का, मग तुम्ही उचलले जाणार. आणि याच दिवसांमध्ये आपण ढगावरती करण्याचा नाद ऐकू आणि क्षणात निमिषात बदलले जाऊ. आमेन. आणि बायबल सांगतं आपण उतावळी केली पाहिजे. पुढचं वचन वाचूया. तो लवकर यावा म्हणून उतावळी करीत असावे. तथापि त्याच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये न्यायी पण राहते, जसे नवे आकाश आणि नवी पृथ्वी, ज्यामध्ये न्यायी पण राहते, नवी आकाश नवी पृथ्वी यांची आम्ही वाट पाहत आहोत. ओ, यांची आम्ही वाट पाहत आहोत. किती लोकांनी वाट पाहते प्रभू येशूची. पण काही लोकांना भीती वाटते. पास्टर तुम्ही नेहमी प्रगटीकरणाविषयी बोलता आणि पास्टर येशूच्या येण्याविषयी होता, मग माझ्या संपत्तीचं, माझ्या घराचं, पास्टर माझ्या भविष्याचं काय आहे. जर तुम्ही योग्य रीतीने प्रभूसाठी जगत आहात
अगर आप परमेश्वर के लिए जी रहे हैं तो प्रभु का आने का समय या प्रभु का आने के लिए आप बहुत आनंदित हो जाओगे। या समय आपको नहीं समझ में आ रहा? किती लोकांना कळते देवाचं वचन? बोला माझ्या मागे, जर मी योग्य रीतीने जगत आहे, जर मी योग्य रीतीने जगत प्रभू आहे, येशूसाठी मी जिवंत आहे, मी प्रभू येशूसाठी जिवंत आहे, तर प्रभूच्या येण्याबद्दल तर प्रभूच्या येण्याबद्दल मला खूप आनंद वाटणार। मला खूप आनंद वाटला, कारण हे जग माझं नाहीये, हे जग माझं नाहीये, मी प्रवासी आहे, मी प्रवासी आहे, आणि ज्यावेळेस तो येईल, आणि ज्यावेळेस तो येईल, बायबल मध्ये लिहिलंय, बायबल मध्ये लिहिलंय, मी त्याच्याबरोबर राहणार आहे, मी त्याच्याबरोबर राहणार आहे, यासाठीच मला बनवलेलं आहे। यासाठीच मला बनवलेलं आहे। हालेलुया, हालेलुया। तर तुम्ही देवासाठी जगत नसताल तर प्लीज कृपा करून प्रभूची करार करा की प्रभू मी रोज तुझ्या बरोबर चालेल, यस, रोज तुझ्या बरोबर जगेल, रोज तुझ्या बरोबर राहील, मी प्रार्थनेमध्ये संगतीमध्ये ऍटलिस्ट अर्धा तास 1 तास तुझ्या बरोबर घालवेल। कारण बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे तुम्ही आणि मी अशा जगात जगतोय, हे जग पूर्ण गोंधळाने, वाईटाने आणि सर्व चुकीच्या मोबाईल आणि सगळ्या वाईटाने भरलेलं आहे। आणि जर तुम्हाला निर्दोष ना काय लिहिलंय, प्लीज माझी इच्छा आहे वचनाकडे तुमचं लक्ष जावं। कम विथ मी, माझ्या बरोबर या, प्लीज या। 1 पेत्र, दुसरा पेत्र, 3रा अध्याय। देवाला कसे लोक पाहिजे? 11 वचन, 1 पेत्र 3रा अध्याय 11 वचन। तर ही सर्व अशी विरघळणार, तर ही अशी सर्व विरघळणार, यावरून तुम्ही पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत कसे लोक असावे। व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट। कितने लोक समझ में आ रहा है? म्हणा सुभक्तीमध्ये आणि पवित्रतेमध्ये मी सापडलो पाहिजे। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अनेक लोक रोज मरत आहेत, अनेक लोक आज रोज नाश पावत आहे, पण प्रेज गॉड आपलं तारण झालंय, या समय, आणि हे तारण एवढं मोठं आहे म्हणून बायबल सांगतं तुमचं तारण तुम्ही जपून ठेवलं पाहिजे। या समय, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। एव्हरी डे मी लोकांना नेहमी सांगतो त्याच्यामुळे तिच्यामुळं तारण गमवू नका। खूपशे लोक मला फोन करून सांगतात की पास्टर त्याच्यामुळे किंवा तिच्यामुळे किंवा घरामुळे किंवा नातेवाईकामुळे किंवा त्याच्यामुळे पास्टर मी येशूला सोड, नो, तो जाईल, ती जाईल, हा राहील, तो राहील, पण येशू ख्रिस्त सर्व काळ राहायला पाहिजे। या समय, किती लोक समज में आ रहा है? म्हणा मी कोणामुळे माझं तारण नाही गमावणार, मी कोणामुळे माझं तारण नाही गमावणार, अजिबात गमावणार नाही, अजिबात गमावणार नाही, कारण मी मौल्यवान आहे, कारण मी मौल्यवान आहे, पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो, पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो, मी साधा नाहीये, मी साधा नाहीये, जो पवित्र आत्मा येशू मध्ये होता, जो पवित्र आत्मा येशू मध्ये होता, जो पवित्र आत्मा प्रेषितांमध्ये होता, जो पवित्र आत्मा प्रेषितांमध्ये तोच होता, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे। तोच पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे। मी साधा व्यक्ती नाहीये, मी साधा व्यक्ती नाहीये, मी केव्हा मागे जाणार मी नाही, केव्हाच मागे जाणार मी नाही, केव्हा निराश होणार मी नाही, केव्हाच निराश होणार नाही, कारण ख्रिस्त येशू येशू जो मला सबल करतो, जो मला सबल करतो, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये मी अत्यंत विजयी आहे, मी अत्यंत विजयी आहे, मी येशू बरोबर चालणारा आहे, मी येशू बरोबर चालणार आहे। जो पवित्र आत्मा प्रेषितांमध्ये होता तोच पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे। या समय, तर तुम्ही 1 करीन 12वा अध्याय वाचला, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन। 1 करीन 12व्या अध्यायामध्ये आपण आहोत, आणि या माझ्या बरोबर प्रभूचं वचन काय बोलत आहे। 1 करीन 12वा अध्याय, आणि प्लीज कृपा करून 13 वचन स्क्रीन वरती दाखवूया। 1 करीन 12वा अध्याय 13 वचन, ऐकूया देवाचं वचन, प्लीज वाचूया। कारण आपण यहुदी असू हा किंवा हेलेनी असू, ओके, दास असू किंवा स्वतंत्र असू, तरी आपण सर्व एकाच आत्म्यात एकाच शरीरामध्ये बाप्तिस्मा पावलो आहोत, ओके, आणि आपणा सर्वांना एकच आत्मा पाजला आहे। ना माझी इच्छा आहे सगळ्यांनी लक्ष द्यावं। वन मोर टाइम 1 करीन 12वा अध्याय आणि 13 वचन, जाऊया। कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, म्हणजे आपण इस्रायली असो किंवा परकी असो, दास असू किंवा स्वतंत्र असो, तरी आपण सर्व एकाच आत्म्यात एकाच शरीरामध्ये बाप्तिस्मा पावलो आहोत, ते म्हणजे पवित्र आत्म्यामध्ये। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। पुढचं वचन, आणि आपणा सर्वांना एकच आत्मा पाजला आहे। ओ, आपल्या सर्वांना एकच आत्मा पाजला आहे, आपल्या सर्वांना एकच आत्मा पाजला आहे। आणि बायबल पुढे सांगतं आपण, कारण शरीर एक अवयव नव्हे,
तर पुष्कळ अवयव असे ना आहेत. बायबल सांगतं की आपल्या सगळ्यांना एकच आत्मा पाजलाय. याचा अर्थ जे कार्य प्रेषितांद्वारे झालं ते आपल्याद्वारे होऊ शकतं. यस आमेन. याचा अर्थ जे कार्य प्रभू येशूने केलं ते मंडळीद्वारे होऊ शकतं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती लोक समज में आ रहा है. माझी इच्छा आज पवित्र आत्म्याविषयी आपण ऐकणार आहोत. Yes. बायबल सांगतं की पवित्र आत्मा आपल्यात राहायला आला. आपण साधे लोक नाहीये. मे बी लोक तुम्हाला बाहेरून पाहत असतील, हे साधे आहेत, हे साधे ड्रेस घालतात, हे साध्या ठिकाणी राहतात. नो, देव स्वतः तुमच्यामध्ये राहतो. यस आमेन. की लोक विश्वास ठेवतात. कम ऑन टॉक टू मी. देव तुमच्यामध्ये राहतो ना. प्रॉब्लेम हा आहे की जर तुमची मानसिकता विजयाची मानसिकता नसेल, अगर आपका विनर माइंड नहीं है, माइंड मेंटलिटी नहीं है, जर तुमची मानसिकता विजयाची मानसिकता, वचनाची मानसिकता नाहीये, तुम्ही वचनाप्रमाणे आपल्या जीवनाकडे पाहत नाहीये, तुम्ही साधे विश्वासू आहात. साधे विश्वासू. तुम्ही प्रभूच्या राज्यामध्ये काहीच करू शकत नाही. पण जर तुम्ही आपल्या स्वतःला वचनाप्रमाणे पाहताय आणि वचनात जे लिहिलेलं आहे ते माझ्यासाठी आहे हे तुम्ही पाहताय, तुमची मानसिकता विजयाची मानसिकता आहे. आणि तुम्ही देवाच्या वचनानुसार पाहणारे लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. की लोकांना माहित आहे की जर तुम्ही वचनात पाहत राहिले आणि ते वचन माझ्याविषयी काय सांगतं ते जर बोलत राहिले तरच तुम्ही आशीर्वादित आहात. यस आमेन. समझ में आ रहा है आपको? यस. की लोकांना कळते. वाच याकोबाचे पत्र 1 अध्याय आणि 22 वचन. लोक जाऊया. ऐका देवाचं वचन. याकोबाचे पत्र, जेम्स चॅप्टर 1 22, 23, 24. याकोबाचे पत्र 1 अध्याय 22 ते 24. लवकर वाचूया. पण वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा. ओके. केवळ ऐकणारे. केवळ ऐकणारे व स्वतःच भुलवणारे असे असू नका. व स्वतःच भुलवणारे असे असू नका. कारण कोणी जर ऐकणारा मात्र आहे ओके, पण ते आचरणारा नाही, हा, तर तो आपला शारीरिक चेहरा आरशात पाहणाऱ्या माणसासारखा आहे. बायबल सांगतो तो फक्त ऐकणारा आहे पण पाहणारा नाही. फायदा नाहीये. फायदा नाहीये. म्हणा मी ऐकणारा फक्त आहे, मी फक्त ऐकणार आहे आणि पाहणारा नाहीये. आणि पाहणारा नाहीये. काहीच फायदा नाही. काहीच फायदा मी नाही. 20 वर्ष प्रभू मध्ये येऊ शकतो आणि 20 वर्ष बसू शकतो, काहीच नाही होणार. वेळ आली की वचनामध्ये पाहायचं आणि म्हणायचं मी असाच आहे. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, वाचूया. कारण तो स्वतःला पाहतो कारण तो स्वतःला पाहतो व तेथून निघून जातो व निघून जातो. आणि आपण कसे होतो आणि आपण वचनात पाहतो, चर्च सुटल्यावर म्हणतो ए चलो पास्टर जी ने बहुत अच्छा संदेश दिया लेकिन अभी भूल जाओ हम जैसे थे वैसे ही है. कुछ फायदा नहीं होगा. यस. काहीच फायदा नाही होणार. नथिंग विल वर्क. म्हणा माझ्या मागे, मी वचन विसरणारा नाहीये. मी वचन विसरणारा टॉक टू नाहीये. मी वचन विसरणारा नाहीये. मी वचन विसरणारा मी नाहीये. वचन मनन करणारा आहे. मी वचन मनन मी करणार आहे. वचनात पाहणारा आहे. मी वचनात पाहणार आहे. आणि सिस्टर तुम्ही वचनाप्रमाणे पाहणारे आहात तो गोष्टी वचन लवकर बदलणारा आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. तुम्ही वचनात पाहणारे लोक नाहीये, शैतान तुम्हाला वेगळं चित्र दिसेल, दाखवेल आणि मग तुम्ही त्याप्रमाणे पाहून आपलं जीवन बघणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या गे, मी वचन केव्हाच विसरणार नाही. मी वचन केव्हाच विसरणार नाही. नो, केव्हा नाही विसरणार. केव्हाच विसरणार नाही. मी वचनाप्रमाणे दिसतो. मी वचनाप्रमाणे दिसतो. माझा जन्म वचनाप्रमाणे झालेला आहे. माझा जन्म वचनाप्रमाणे झालेला आहे. येशू स्वतः वचन आहे. येशू स्वतः वचन तो आहे. माझ्यामध्ये राहतो. तो माझ्यामध्ये राहतो. ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. ख्रिस्त गौरवाची आशा माझ्यामध्ये आहे. आणि जे कार्य प्रेषितांद्वारे झालं आणि जे कार्य प्रेषितांद्वारे ते झालं माझ्याद्वारे देखील होणार. आणि ते माझ्याद्वारे देखील होणार. कारण एकच आत्मा पाजलेला आहे. कारण एकच आत्मा पाजलेला आहे. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्री मी या वचनावरती बरोबर होतो तासन तास आणि पवित्र आत्म्याने मला सांगितलं की तू लोकांना सांग की जे कार्य प्रेषितांद्वारे झालं या दिवसात मंडळीद्वारे होणार आहे. यस आमेन. आणि त्याच्यापेक्षा मोठं होणार आहे. यस. कारण शेवटच्या दिवसाचं गौरव मोठं असेल आमेन. पहिल्या घराच्या पेक्षा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कुणीतरी वचनाकडे पाहणारं पाहिजे. यस आमेन. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. परंतु जो मोकळेपणाच्या पूर्ण नियमशास्त्रात हा न्याहाळून पाहतो हा व पाहत राहतो व पाहत राहतो तो विसराळू असा ऐकणारा न होता तो विसराळू असा ऐकणारा न होता काम करणारा होतो. काम करणारा होतो. आणि तोच आपल्या करण्यात आशीर्वादित होईल. म्हणा साधं आहे
बोला साधं आहे. साधं आहे. म्हणा शैतानाला एकच काम करायचंय. सैतानाला एकच काम जे करायचं. वचन मी ऐकतो, जे वचन मी ऐकतोय, जे वचन मी पाहतो, जे वचन मी ते पाहतो, माझ्या डोळ्यासमोर निघून गेलं पाहिजे. ते माझ्या डोळ्यासमोरून निघून ते गेलं माझ्या पाहिजे. मनातून निघून गेलं पाहिजे. ते माझ्या मनातून निघून गेलं पाहिजे. जेणेकरून मी या पृथ्वीवरचा आहे, मी या पृथ्वीवरचा आहे, त्याची इच्छा आहे असं मी असावं. असं असावं. पण देवाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा आहे. कमान बोलत जा. पण देवाची इच्छा आहे. पण देवाची इच्छा मी आहे. वचनाकडे पाहत राहावं. मी वचनाकडे पाहत राहावं. वचन बोलत राहावं. वचन बोलत राहावं. वचन आरसा आहे. वचन आरसा आहे. मी त्याच्यात पाहत राहावं. मी त्यात पाहत राहावं. आणि जर मी पाहत राहिलो, आणि जर मी पाहत राहिलो, माझा आतील माणूस बदलला जाईल. माझा आतील माणूस बदलला जाईल. माझे डोळ्याचं चित्र बदललं जाईल. माझ्या डोळ्याचं चित्र बदललं जे जाईल. अशक्य आहे जे अशक्य ते आहे मला शक्य दिसेल. ते मला शक्य दिसेल. कारण देव शब्दाद्वारे, वचनाद्वारे 100% कार्य करतो. 100% कार्य जर करतो. माझ्याकडे वचन आहे, जर माझ्याकडे वचन आहे, मी वचनाप्रमाणे पाहत आहे, जर मी वचनाप्रमाणे पाहते, गोष्टी माझ्या बाजूने घडणार आहे. गोष्टी माझ्या बाजूने घडणार आहे. हालेलुया. हालेलुया. ती लोक समज में आ रहा है. तुम्हाला कळतंय देवाचं वचन. म्हणून बायबल मध्ये लिहिले, जर तुम्ही रोमन्स 8 मध्ये आलात, या रोमकरास पत्र 8वा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. लवकर जाऊया. आज पवित्र आत्मा प्रत्येकाला स्पर्श करेल. आमेन. कारण तो आपल्यामध्ये आहे. आमेन. थँक्यू होली स्पिरिट. यस. या प्लीज वाचूया रोमन्स 8:11. प्लीज वाचूया. आणि ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो का? यस. ऐसे राहतो का? ऐसे राहतो का? परत एकदा सिस्टर. तर ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, ओके, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये राहतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले, तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याच्या द्वारे तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. तुमची मर्त्य शरीरे जिवंत करील. याचा अर्थ बायबल आपल्याला हे शिकवतं की जर पवित्र आत्मा तुझ्यात आहे तर मरण हरलेलं आहे. आमेन. आजार तुझ्यावरती राज्य नाही करणार. यस. आमेन. शैतान तुझ्यावरती राज्य नाही करणार. कारण पवित्र आत्मा जो तुझ्यामध्ये आहे तो तुला विजयात घेऊन जाणार आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक विश्वास ठेवतात तुमचा नवीन जन्म झालेला आहे. यस. तुम्ही प्रभू मध्ये आहात. यस. आहात. पवित्र आत्मा तुमच्यात राहतो. यस. आमेन. बोलत जा. राहतो किंवा नाही? राहतो. ना तो शांत बसणार आहे का कार्य करणार आहे? कार्य करणारा. हे आकाश पृथ्वी कोणाद्वारे झालं? देव बोलला आणि पवित्र आत्म्याने केलं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तो तुमच्यात राहतो तो तुमच्यासाठी कार्य करेल किंवा नाही? करणार. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाने बोला माझ्या मागे, ज्याने प्रभू येशूला, ज्याने प्रभू येशूला, स्वर्गीय पित्याने, स्वर्गीय पित्याने, प्रभू येशूला पवित्र आत्म्याद्वारे मेलेल्यातून उठवले, तोच पवित्र आत्मा मी येशूवर विश्वास ठेवल्यावर माझ्यात राहायला आला. आणि तो आल्यानंतर रोज माझे शरीर नवीन करणारा आहे. माझं शरीर नवीन करणारा आहे. ताकद नवीन करणारा आहे. विचार नवीन करणारा आहे. जर मी वचनाप्रमाणे पाहते असं होणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निराशा येते केव्हा भीती वाटते, केव्हा असं वाटतं की गोष्टी माझ्या विरुद्ध चालल्यात. या सगळ्याकडून तुम्ही जर पाहिलं आणि फक्त म्हटले की नो, मी साधा व्यक्ती नाहीये, पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो आणि तो माझ्यासाठी आलेला आहे आणि तो ही सर्व परिस्थिती बदलायला सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किलो वेळा करताय म्हणा ख्रिस्ती जीवन बोलणारं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन बोलणारं जीवन आहे. म्हणा गप बसले फायदा नाही. काय लोक म्हणतात मी मनातल्या मनात प्रार्थना करते. तुम्हाला काय माहित आहे? no. यू हॅव टू स्पीक इट आउट. बायबल सांगतात देव बोलला आणि गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मी मनातल्या मनात इथे उभं राहिलो प्रार्थना केली, किती लोक आशीर्वादित होतील? मला बोलावं लागेल. मला बोलावं लागेल. किती लोक समज में आ रहा है? म्हणा पवित्र आत्मा मला सबळ करणारा आहे. पवित्र आत्मा मला सबल करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो बायबल मध्ये लिहिले की जसं जग बोलतो तसं आपण नाही बोललं पाहिजे. जसं जग राहतं तसं मी नाही राहायला पाहिजे. 2 करीन काढूया. लवकर जाऊया. आज
आणि देवाचं वचन 2 करीन 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत. प्लीज या देवाच्या वचनाकडे. लासे ब्रेकेतने हालामा 2 करीन 6वा अध्याय, व्हेरी इम्पॉर्टंट. 2 करीन 6व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि आपण देवाचं वचन ऐकूया. 2 करीन 6वा अध्याय. मिळालं? आमेन. बोलत जा माझ्याशी. मिळालं? आय सेड मिळालं. ओके, प्लीज 14 वचनाच्या पुढे जाऊया. व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांशी बिजोडपणाने जोडले जाऊ नका. बायबल सांगते जे विश्वास ठेवणारे आपण आहोत, आपण जे विश्वास न ठेवणाऱ्याशी जोडले. विजोडपणाने म्हणजे जस की आपण आणि ते एक आहोत असे जोडले जाऊ नका. पुढचं वचन. कारण न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध, न्यायीपणाचा अन्यायाशी काय संबंध, आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण, आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण, ख्रिस्ताचा बलियाराशी काय मेळ, ख्रिस्ताचा बलियालाशी म्हणजे जगातल्या भूतांशी काय मेळ, किंवा विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याशी काय वाटा. कारण की विश्वासनाचा अविश्वासाची काय वाटा आहे, आणि देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाप. ओके, पुढे. आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहोत. बारी बो शेके आपले हात गळा. आम्ही जिवंत देवाचे पवित्र स्थान आहोत. आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहोत. आणि पुढचं वचन. देवाने असे म्हटले की, देवाने असे म्हटले की मी त्यांच्या आत वस्ती करीन. मी त्याच्या आत वस्ती करीन. मी त्याच्या आत वस्ती करीन. ना पुढचं वचन सुपर आहे. व त्यांच्यामध्ये चालेल. बाला शकेल बा. व त्यांच्यामध्ये चालेल. व त्यांच्यामध्ये चालेल. माझी इच्छा आहे मी जिथं जावं पवित्र आत्मा मला चालवावं. या सामेल. माझी इच्छा मी जिथं जावं तिथं विजयी असावं. आणि कोण मला विजय देणार आहे? देव. म्हणा देवाचा पवित्र आत्मा. देवाचा पवित्र तो आत्मा माझ्यामध्ये आहे. जो माझ्यामध्ये आहे. तो माझ्यामध्ये राहतो. जो माझ्यामध्ये राहतो. चालतो. चालतो. बोलतो. काम करतो. माझ्यासाठी. माझ्यासाठी. देवाच्या राज्याच्या गौरवासाठी. देवाच्या राज्याच्या पुढे असं लिहिलंय वसूया. आणि मी त्यांचा देव होईल. आणि मी त्यांचा देव होईल. व ते माझे लोक होतील. आणि ते माझे लोक होतील. म्हणून तुम्ही त्यांच्यामधून निघून या. याचा अर्थ प्रभू म्हणतो त्यांच्यामधून, त्यांच्या भाषेतून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या वर्तणुकीतून निघून या. आणि तुम्ही वेगळे व्हा. आणि तुम्ही वेगळे व्हा. किती लोक समज में आ रहा है? यस. देवाचा आत्मा जो आहे तो ईर्ष्यावान आहे. आमेन. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही वेगळे व्हा. यस. म्हणून लोक ज्यावेळेस विश्वासू लोक मला म्हणतात की पास्टर आता माझं काही खरं नाहीये, असा रिपोर्ट आलेला आहे, पास्टर माझं जीवन आता संपलेलं आहे, पास्टर असं, मला खूप वाईट वाटतं. आणि माझ्यापेक्षा देवाला वाईट वाटतं. कारण की देवाने आपल्याला त्याची भाषा बोलायला लावलंय, जगाची नाही. यस. की लोकांना समजतंय? म्हणा मला देवाची भाषा बोलायला लावलंय, मला देवाची भाषा बोलायला लावलंय, जगाची नाही. जगाची नाही. बोला मी केव्हा अपयशी नाही होणार. मी केव्हाच अपयशी होणार मी नाही. आशीर्वादित लेकरू मी आहे. आशीर्वादित लेकरू आहे. मी येशूच्या रक्ताने विकत घेतलेलो आहे. मी येशूच्या रक्ताने विकत घेतलेलो मी प्रभू आहे. येशू बरोबर स्वर्गीय स्थानात परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलेलो आहे. मी स्वर्गीय स्थानात प्रभू येशू परमपित्यांच्या उजव्या हाताला बसलेलो आहे. उजव्या हाताला बसलेलो म्हणा आहे. जे जगाला परिणाम करतं जे जगाला परिणाम ते करतं मला नाही परिणाम करणार. ते मला नाही परिणाम करणार. कारण मी जिवंत देवाच्या जिवंत देवाच्या पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. पवित्र आत्म्याने भरलेलो हे आहे. शरीर माझं नाहीये. हे शरीर माझं नाहीये. पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. पवित्र आत्म्याचं मंदिर जे आहे. जगाला होणार जे जगाला ते होणार मला नाही होणार. ते मला नाही होणार. कारण मी वेगळा आहे. मी वेगळा आहे. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगते इस्रायल लोक मिस्र देशामध्ये होते. इमॅजिन 10 पिढ्या त्या मिस्रावरती आल्या, पण एकही पिढा इस्रायल लोकांवर नाही आली. Yes. कारण देवाने हा फरक दाखवला, जे त्याच्यामध्ये आहेत आणि जे त्याच्यामध्ये नाही त्याच्यात फरक आहे. यस. किती लोक समज में आ रहा है? यस. म्हणा माझ्यामध्ये जे प्रभू मध्ये आहे जे प्रभू मध्ये आहेत आणि जे प्रभू मध्ये नाहीये आणि जे प्रभू मध्ये नाहीयेत त्याच्यात फरक असणारच. त्यामध्ये फरक असणार. कारण पवित्र आत्मा तुमच्यात राहतो. कारण पवित्र आत्मा तुमच्यात राहतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची मानसिकता वेगळी असेल, त्यांची मानसिकता वेगळी असेल. यस. त्यांचं बोलणं जगातलं, तुमचं स्वर्गातलं असेल. आमेन. तुम्ही त्यांच्यासारखे चालू नाही शकणार. नो सिस्टर, हे बायबल आहे. म्हणा हे बायबल आहे. हे बायबल आहे. ज्यावेळेस मार्था आणि मरिया म्हणाली येशूला की माझा भाऊ मेलाय आणि तू यायला उशीर केलाय, आणि मग प्रभू येशू तू असता तर बरं झालं असतं. येशू काय म्हणला? मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. म्हणजे मी पुनरुत्थान जीवन आहे. आहे. होतो नाही, आहे. असेल नाही, आहे.
याचा अर्थ मी जिथं उभं राहणार तिथं पुनरुत्थान होणार. आमेन. किती लोक समझ में आ रहा है प्रभूची भाषा. से येशू कसा बोलतो, मार्था मरिया मी पुनरुत्थान, तुझा भाऊ मेला असेल तरी जगेल. जगेल, कारण मी जिथं आहे तिथं जीवन आहे. जीवन आहे. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. वाचूया, ऐका देवाचं वचन यस. प्लीज वाचूया. हा, असे प्रभू म्हणतो. हा. आणि अशुद्धाला शिवू नका. भारी केलं बा. या दिवसात अशुद्धाला शिवू अजिबात नका. शिवू नका. जेवढं तुम्ही अशुद्धाला शिवणार तुमच्यावरचा अभिषेक कमी होईल, देवाची उपस्थिती कमी होणार. अशुद्धाला शिवू नका प्लीज. काय अशुद्ध आहे तुम्हाला माहित आहे. जे काही देवाच्या वचनात नाही लिहिलं ते अशुद्ध आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नो आय कॅनॉट टॉक बिकॉज आय एम ऑन कॅमेरा. प्लीज वाचूया पुढचं वचन. म्हणजे मी तुम्हास अंगीकारीन. म्हणजे मी तुम्हास अंगीकारीन. ना पुढचं वचन. आणि मी तुमचा बाप होईल. आणि मी तुमचा बाप होईल. आणि तुम्ही माझे मुलगे आणि मुली व्हाल. आणि तुम्ही माझे मुलगे आणि मुली व्हाल. मुली व्हाल. असे सर्व सत्ताधारी प्रभू म्हणतो. हे जर वचन तुम्ही वाचत गेला 14 ते 16 पुढे, तिथं असं लिहिलंय की पवित्र आत्मा कशा प्रकारे काम करतो. देवाचं वचन सांगतं की देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. बरोबर आहे. यस. बोला, देवाचा आत्मा माझ्यात राहतो. देवाचा आत्मा माझ्यात राहतो. त्याची इच्छा नाहीये त्याची इच्छा नाहीये मी अविश्वासऱ्याशी जोडलं जावं, मी अविश्वासणाऱ्याशी जोडलं जावं, मी त्यांची भाषा बोलावी. मी त्यांची भाषा बोलावी. कारण देवाचा आत्मा देवाचा आत्मा माझ्यात राहतो, माझ्यात राहतो, चालतो, बोलतो. किती लोकांना देवाच्या आत्म्याचा आवाज येतो. यस. आम्ही रोज त्याच्या आत्म्याचा आवाज ऐकतो. यस. बिलीव्ह ऑन मी. म्हणून तर मी इथं उभा आहे. यस. अदरवाईज मी देवाच्या आत्म्याचा आवाज नसता ऐकत मी इथं उभं नसतो राहिलो. तुम्ही माझे शब्द ऐकायला नसते आला. नो, हजारो लोक ऑनलाईन पाहत आहेत, त्यांनी नसतं ऐकलं. वाय? तासन तास आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये असतो आणि देवाचा आवाज ऐकतो आणि तो बोलतो. म्हणा, तो बोलतो. तुम्हाला जेवढी इच्छा आहे की देवाच्या आत्म्याने तुमच्याशी बोलावं, त्याच्या कैक पटीने देवाची इच्छा आहे तुमच्याशी बोलावं. ज्यावेळेस आदाम लपून बसला, देव तळमळायला लागला, देवाचा आत्मा तळमळायला लागला आणि देवाचा आत्मा म्हणला, आदामा कुठे? तर तुम्ही देवाशी बोलणारे हा समायिक होते आणि बायबल सांगतो ते प्रार्थना करायला की जागा बी हलायची. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, जागा सुद्धा हलायची. ते दिवस येणार आहेत. आमेन. ऐसे ते दिवस येणार आहे. यस आमेन. म्हणा, ते दिवस येणार आहे. ते दिवस येणार आहे. आणि बायबल मधील त्यांच्या सावलीने लोक बरे व्हायचे. आमेन. मी चर्चला विनंती करेल, या शेवटच्या दिवसांमध्ये तुमची प्रार्थना अन्य भाषेत जास्ती असावी. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताल, तुम्हाला कळेल की तुम्ही आतून बळकट केले जात आहात. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समझ में आ रहा आपको? कि लोगों समझ में आ रहा है? धन्यवाद म्हणा, प्रभू धन्यवाद. प्रभू धन्यवाद. मला हे कळत आहे. मला हे कळत आहे. म्हणून बायबलचं वचन सांगतं की ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्मा आपल्यात चालतो, बोलतो, वागतो, आपण वेगळे लोक आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मिस्रात ज्या 10 पिढ्या आल्या त्या इस्रायल वरती आल्या का? नाही. कम ऑन टॉक टू मी. आल्या का? नाही. जे पाणी जगाला बुडवायला आलं ते नोहाला बुडवलं का? नाही. बुडवलं का? नाही. नाही बुडू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी आग आणि गंधक सदोम आणि गमोरामध्ये पडला, ती लोट आणि त्यांच्या मुलीला जाळू शकलं का? नाही जाळू शकला. म्हणून स्तोत्र संहिता 91 मध्ये लिहिलंय की तू परात्पराच्या गुप्तस्थली वसतो, मग तुझ्या बाजूला 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या बाजूला 10,000 आणि ते तुझ्यापर्यंत येणार नाही. तू केवळ अवलोकन करशील या समय आणि दुष्टाचे प्रतिफळ पाशील. म्हणा, दुष्टाचे प्रतिफळ पाशील. दुष्टाचे प्रतिफळ पाशील. हालेलुया. हालेलुया. पण तुमच्यात आणि माझ्यात ती इच्छा पाहिजे की माझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. या समय त्या कॉमन सेन्स मध्ये, त्या सतसत विवेकबुद्धीमध्ये आपण जगलो पाहिजे. मी साधा नाहीये. तुमची भाषा बदललेली असेल. तुम्ही केव्हा जगातली भाषा बोलणार नाही. तुम्ही नाही म्हणणार माझा देव करायला सामर्थ्यवान आहे. या समय ही परिस्थिती बदलणार आहे. यस. ही गोष्ट बदलणार आहे. आमेन. या समस्या निघून जाणार आहे. या समय कारण ज्यावेळेस तुम्ही नकारार्थी बोलता, पवित्र आत्मा खिन्न होतो आणि पवित्र आत्मा नकारार्थी घेऊन गोष्टी घेऊन काम नाही करू शकत. आपको समझ में आ रहा है?
बोला माझ्या मागे, पवित्र आत्मा पवित्र आत्मा नकारार्थी गोष्टी घेऊन नकारार्थी गोष्टी घेऊन केव्हाच काम नाही करणार. केव्हाच काम नाही करणार. ज्यावेळेस मी देवाचं वचन बोलेल, मी ज्यावेळेस देवाचं वचन बोलतो, पवित्र आत्मा ते वचन घेतो पवित्र आत्मा ते वचन घेतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो आणि त्याप्रमाणे कार्य करतो आणि त्याच वेळेला गोष्टी घडतात. आणि त्याच वेळेला गोष्टी घडतात. हालेलुया. हालेलुया. मागच्या रविवारी मी तुम्हाला सांगत होतो की 10 ज्यांना गुप्त हेरांना पाठवलं होतं त्यांनी वाईट बातमी आणली आणि वाईट बातमी होती की तिथले लोक धिप्पाड आहेत, ते अनाकीम आहेत, आम्ही त्यांच्या समोर नाक तोड्यासारखे आहोत, आम्ही नक्की मरणार आहोत. देवाला आनंद नाही झाला. पण ज्यावेळेस हे 2 लोक यहोशू आणि कालेब देवाच्या बाजूने बोलले, बायबल सांगतं देवाचा मंडपामध्ये देवाचं तेज प्रकाशित झालं. यस आमेन. आणि देवाने कालेब आणि यहोशूच्या बोलण्याप्रमाणेच कार्य केलं यस. आणि कनान देशात लोक हरले आणि इस्रायल लोकांना कनान देश मिळाला. यस आमेन. बोला माझ्या मागे, देवाचा पवित्र आत्मा देवाचा पवित्र आत्मा ज्यावेळेस मी नकारार्थी बोलतो, ज्यावेळेस मी नकारार्थी बोलतो, देवाचं वचन सोडून बोलतो, देवाचं वचन सोडून बोलतो, पवित्र आत्मा काम नाही करणार. पवित्र आत्मा काम नाही कारण करणार. त्याला ती भाषा कळत नाही. कारण त्याला ती भाषा कळत नाही. पवित्र आत्म्याला बायबलची भाषा कळते पवित्र आत्म्याला बायबलची भाषा कळते आणि ती भाषा माझ्याकडे आहे. आणि ती भाषा माझ्याकडे आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला विजयी जीवन जगायचंय, यस. तुम्हाला सगळ्या परिस्थितीतून वर यायचंय. यस. देवाचं वचन बोलल्यानंतर पवित्र आत्मा ते वचन घेतो यस. आणि परिस्थिती घडवून आणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळते देवाचं वचन, तुम्ही साधे लोक नाहीये. यस. बायबल सांगते एक दिवशी, सगळ्यांनी प्लीज कृपा करून ऐका. बायबल सांगते एक दिवशी बलिष्ठी लोकांनी कराराचा कोश घेतला आणि तो दागोनाच्या इथे येऊन ठेवला. आणि बायबल सांगतं ते झोपले आणि झोपल्यानंतर सकाळ झाली आणि सकाळ झाल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की दागोन खाली पडलाय, हातपाय तुटलेत, हातपाय तुटलेत आणि कराराचा कोश तिथंच उभा आहे. परत त्याला सगळं व्यवस्थित जोडून वर ठेवलं. ते म्हणले अभी नाही गिरेगा, वारा आला असेल. परत त्यांनी ठेवलं आणि ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो वेगळंच झालं. डोकं बी गेलं, सगळंच गेलं, सगळं गेलं. आणि नंतर त्यांना कळालं की इस्रायलाच्या देवाचा कोप आमच्यावरती आलेला आहे. लवकर हा कराराचा कोश यरूशलेमेत जाऊ द्या. यस. तुम्ही आणि मी कराराचा कोश आहोत. यस आमेन. आपले हात पकडून म्हणा, मी कराराचा कोश आहे. मी कराराचा कोश आहे. शैतान माझ्या पुढे उभा नाही राहू शकत. सैतान माझ्या पुढे उभा नाही राहू शकत. कुठली परिस्थिती मला बुडवू नाही शकत. कुठली परिस्थिती मला बुडवू नाही शकत. कारण मला माहित आहे, मला माहित आहे पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो. पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो. आमेन. आमेन. आजतापर्यंत जर तुम्ही संकटातून, त्रासातून, वेगवेगळ्या गोष्टीतून जात असताल, दागोन तुझ्या पुढे पडेल. आमेन. परिस्थिती तुझ्या पुढे पडेल. आमेन. फक्त तू देवाच्या वचनाप्रमाणे अन्य भाषेत प्रार्थना कर. यस. देवाचं वचन धरून ठेव आणि एक गोष्ट लक्षात ठेव की तू साधा नाही, तुझ्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आई से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोग समझ में आ रहा है? आपले हात पकडून म्हणा, मी साधा व्यक्ती नाहीये, मी साधा व्यक्ती मी नाहीये, जिवंत देवाचं लेकरू मी आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. देवाचा आत्मा माझ्यात राहतो, चालतो, बोलतो. देवाचा आत्मा माझ्यात राहतो, चालतो, बोलतो. आमेन. आमेन. एक दिवशी देवाने इस्रायल लोकांची आरोळी ऐकली आणि बायबल मधील देवाच्या वचनामध्ये की देवाने मोशेला निवडलं आणि म्हणला, मोशे हा फारो कडक हृदयाचा आहे, हा सगळ्या पृथ्वीवरती राज्य करतोय, तुला त्याच्या पुढे उभं राहायचंय आणि त्याला बाहेर माझ्या लोकांना घेऊन यायचंय. इमॅजिन, कल्पना करा. हा मोशे एक तर पळून गेलेला, मोशे एक तर बोबड्या किंवा जड होटाचा, आणि देवाने कोणाला निवडले? मोशेला. मोशेला. तुम्ही आणि मी म्हटलं असतं, प्रभू काय प्रॉब्लेम आहे, दुसरं कोणी नाही का, अरोन नाही का, दुसरे कोणी विद्वान नाही का? देव म्हणला, शांत बस, मला असेच लोक पाहिजेत. यस. कारण की जड होटाचे लोक स्वतःबद्दल नाही बोलणार, माझ्याबद्दलच बोलतील. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. केव्हा देव लोकांना निवडत नाही का? कारण ते स्वतःचीच बडबड करत बसतात. यस. देवाला असे लोक पाहिजेत की स्वतःची बडबड नाही, त्याची बडबड करणारे लोक. यस आमेन.
कितने लोगों को समझ में आ रहा है? हालेलुया. हालेलुया. मैंने ये किया, मुझे ये डिग्री. Of course, it is very good, very good. I am not against that. मी त्याच्या विरुद्ध नाहीये. पण त्याच्यामध्ये प्रभू येशूला इन्व्हॉल्व करा. आणि बायबल सांगतो देवाने झुडपामध्ये मोशेला दाखवलं आणि तिथं जी आग होती मोशेने पाहिली आणि बायबल सांगितलं, देव म्हणला मोशे घाबरू नको, मी तुझ्या बरोबर असेल. यस. मी तुझ्या बरोबर. आणि इमॅजिन मोशे मिस्र देशामध्ये जातो आणि बायबल सांगतो पहिल्यांदा गेल्यानंतर फारो ऐकत नाही आणि मोशे आनंदी होऊन येतो. बघितलं ना प्रभू, तुला सांगितलं ना मोशे फारो ऐकणार नाही. बायबल मध्ये काय लिहिलं पुढचं वचन, देवाने मोशेला काय सांगितलं माहितीये? माझी इच्छा सगळ्यांनी हे वचन वाचावं. निर्गम 5वा अध्याय. प्लीज कृपा करून काढूया, लवकर या. निर्गम 5व्या अध्यायामध्ये आपण आहोत. गिव्ह मी सम टाइम, आय विल टेल यू व्हॉट हॅपेंड. निर्गम मध्ये आलात? यस. निर्गम मध्ये या. प्रेज द लॉर्ड. निर्गम कुठे पास्टर? आता सध्याला जुन्या करारामध्ये आहे. निर्गम मिळालं. आमेन. बोला जोरात, मिळालं. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं 7व्या वचनात सुपर वचन नाही का. 28 वचनाच्या पुढे जाऊया. निर्गम 6:28 वाचूया. यस. या निर्गम 6:28. आणि मिस्र देशात परमेश्वर मोशेशी बोलला. त्या दिवशी असे झाले की परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, मी परमेश्वर आहे, जे मी तुला सांगतो ते सर्व मिस्राचा राजा फारो याला सांग. आणि मोशे परमेश्वरास पुढे बोलला, पहा मी तर जरओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकेल. ना 7वा अध्याय पहिलं वचन. आणि परमेश्वर मोशेशी बोलला, पहा मी तुला फारोसाठी देव असे केले आहे. ओह, यस. नहीं आपको नहीं समझा. यस. पास्टर सुनील, आप कितना भी चिल्ला के बात करो, हम आमीन नहीं बोलेंगे. फिर से एक बार 7वां अध्याय पहिलं वचन. आणि परमेश्वर मोशेशी बोलला, पहा मी तुला फारोसाठी देव असे केले आहे. आमेन. एवढं बास आहे? यस. आणि बायबल नवीन करारात म्हणतं की जसा तो स्वर्गात आहे तसे आम्ही पृथ्वीवरती आहोत. यस. आमेन. म्हणा, जसा तो स्वर्गात आहे, जसा तो स्वर्गात आहे. 1 योहान 4 अध्याय 17 वचन. जसा तो स्वर्गात आहे तसा मी या पृथ्वीवर आहे. तसा मी या पृथ्वीवर आणि आहे. देव मोशेला म्हणतो, मी तुला फारोचा देव केलाय. याचा अर्थ तू जे बोलशील तेच होणार. आमेन. कारण देवाने मोशेला पवित्र आत्म्याने भरलं होतं. यस. त्या झुडपामध्ये दर्शन दिलेलं होतं. आणि इमॅजिन, कल्पना करा की मोशे अशा राजाकडे जातोय की ज्याला पृथ्वीवरती सर्व अधिकार आहे कोणालाही मारायचा. त्याचा एक शब्द आणि मोशे गए काम से. त्याचा एक शब्द आणि मरण. ना प्लीज कृपा करून ऐका. त्याच्याकडे हत्यार आहे, त्याच्याकडे घोडे आहेत, त्याच्याकडे सरदार आहेत, त्याच्याकडे तलवार आहे, त्याच्याकडे आज्ञा आहे, त्याच्याकडे सैर आहे, पण मोशेकडे काहीच नाहीये. पण मोशेकडे निर्माण करणारा देव आहे. यस. आमेन. आणि मला सांगायला आवडेल, तोच देव तुझ्यामध्ये राहतो. यस. जगाकडे असू दे सर्व, तुझ्याकडे तुझा देव आहे. आमेन. आणि तो देव पराक्रम करायला सामर्थ्यवान आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. जस्ट इमॅजिन, कल्पना करा, मोशे 10, 11, 12 वेळा फारो समोर उभा राहतोय. आणि फारोच्या मनात एकदा बी असं का नाही आलं की मोशेला मारून टाका. कारण कल्पना करा, फारोच्या हातात सगळे इस्रायल लोक गुलाम म्हणून होते आणि फारोच्या हातामध्ये सत्ता होती. आणि बायबल मध्ये लिहिलंय की मोशे जायचा आणि फारोला काय म्हणायचं, मोशे सर, ओ फारो सर, इस्रायल लोकांना जाऊ द्या, कारण त्यांना त्यांच्या देवाची सेवा करायची. आणि ते 430 वर्ष गुलामगिरीत आहे. आणि फारो ऐकायचा आणि म्हणायचा नाही जाऊ देणार. माझा प्रश्न हा आहे की फारोने ऑर्डर का नाही काढली मोशेला मारायची? त्याच्याकडे हत्यार होतं. मोशे बिचारा काहीच नव्हतं त्याच्याकडे. मेंढपाळाची काटे घेऊन चालला होता ना. बायबल मध्ये 10 वेळेला 11 वेळेला मोशे फारो समोर उभा राहतोय आणि म्हणतोय माझ्या लोकांना. एक दिवशी फारोचं डोकं फिरलं आणि फारो म्हणला, आता जर का परत आला तर लक्षात ठेव,
तुझं काही खरं नाही. तर मोशे काय म्हणतो, येणार नाही, मला गरज नाही. वाचा बायबल. आणि दुसऱ्याच दिवशी बायबल मधील फारो मोशेला बोलवतोय आणि म्हणतोय, साहेब लवकर या. का? लवकर तुमच्या लोकांना घेऊन जा आणि जाताना मला आशीर्वाद देऊन जा. यस. याला म्हणतात, जे लोक प्रभूचे आहेत आणि जे लोक जगाचे आहेत त्याच्यात फरक आहे. आमेन. प्रश्न हा आहे की फारोला सगळी शक्ती होती मोशेला मारायची, पण बायबल मधील देव म्हटला, मी तुझ्या बरोबर असेल. आमेन. मी तुझ्यामध्ये असेल. यस. मी तुझ्या बरोबर असेल. आमेन. तुझ्या मुखात मी शब्द घालेल. यस. आणि ज्यावेळेस देव शब्द घालतो, देव तुमच्यावर असो, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे नमन होणार. आमेन. किती लोक समज में आ रहा है? आपले हात पकडून म्हणा, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. मला एक गोष्ट कळू दे, मला एक गोष्ट कळू दे, मी प्रभू मध्ये कोण आहे. मी प्रभू मध्ये कोण आहे. पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो. पवित्र आत्मा माझ्यामध्ये मी राहतो. साधा नाहीये. मी साधा नाहीये. आजपासून आजपासून मी या विचारामध्ये असेल. मी या विचारामध्ये असेल. देव माझ्यात राहायला आलाय. देव माझ्यात राहायला तो आलाय. पहिल्यांदा मला आशीर्वादित करेल. तो पहिल्यांदा मला आशीर्वादित माझ्याद्वारे माझ्याद्वारे जगाला आशीर्वादित करेल. जगाला आशीर्वादित पण करेल. मला हे कळालं पाहिजे पण मला हे कळालं आणि पाहिजे. वचनाप्रमाणे पाहिलं पाहिजे. आणि मी वचनाप्रमाणे पाहिलं पाहिजे. आणि प्रॉब्लेम हा आहे की आज देखील अनेक विश्वासू स्ट्रॉंग लोक देवाच्या वचनाच्या विरुद्ध बोलतात. वाय? का? पास्टर, आजार माझ्या शरीरामध्ये आहे, संकट माझ्या घरामध्ये आहे, शत्रू माझ्या विरुद्ध आहे. पास्टर, रिपोर्ट माझ्या विरुद्ध आहेत. पास्टर, मी दरिद्री किंवा गरिबीतून जात आहे. मी नेहमी सांगतो, ही वस्तुस्थिती आहे. हे खरं आहे, म्हणा ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण बायबल सांगतं, पण बायबल सांगतं, देवाचं वचन देवाचं वचन सत्य आहे. सत्य आहे. वस्तुस्थिती काम करणार का सत्य काम करणार? सत्य काम करणार. हा, की लोकांना कळते देवाचं वचन काय काम करणार? सत्य. सिस्टर, ज्यावेळेस आम्ही आतमध्ये होतो, ब्रदर, मला सांगायला आवडेल, परिस्थिती आमच्या विरुद्ध होती आणि मरण आणि जीवनाच्या मध्ये आम्ही उभं होतो. तुम्हाला नाही सांगू शकणार मी, स्वर्गात गेल्यावर देव प्रगट करेल आम्ही कशातून गेलो. आग काय असते, कसा माणूस जळतो, कशी आतमध्ये आग लागते, कशी रात्रभर झोप नसते, कसा छळ असतो, कसे त्रास असतात, कसं मरण जवळ येतं, कसे शैतान बोलतो, कसे संकट असतात, कसे लोक असतात, कशी परिस्थिती असते. देवाच्या कृपेने आम्ही हे सगळं बघितलं. पण त्या सगळ्यामध्ये देखील आम्ही म्हणायचो, जिथं मी आहे तिथं स्वर्ग आहे, कारण तिथं प्रभू येशू आहे. लोक म्हणायचे, पास्टर तुम्ही नरकात आलेले आहात. फादर, they used to call me father. They used to tell me, Father, you have come in the hell. म्हणजे तुम्ही नरकामध्ये आलेले आहात. पवित्र आत्मा मला म्हणायचं, त्यांना सांग की मी तुझ्यामध्ये राहतो, तू जिथं मी आहे तिथं स्वर्ग आहे. यस, आमेन. अनबिलीवर गोष्टी बदलत चालल्या, गोष्टी बदलत जाणार. यस. तुम्ही जर देवाच्या बाजूने बोलत आहात तर गोष्टी बदलत जाणार. यस. देव सगळ्यांच्या नजरेत तुम्हाला कृपा देईल. यस, आमेन. मला खूप गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. माझी इच्छा एकत्र तुम्हाला बसवावं आणि आम्ही कशातून गेलो हे सांगावं, आणि काय देवाने कार्य केलं हे बी सांगावं. पण वेळ येईल. यस. पण आज तुमची वेळ आहे, म्हणा आज माझी वेळ आहे. आज माझी वेळ आहे. म्हणा ज्या प्रेषितांद्वारे देवाने मोठं कार्य केलं, ज्या प्रेषितांद्वारे देवाने मोठं कार्य ज्या केलं, प्रेषितांसाठी दरवाजे उघडले, ज्या प्रेषितांसाठी दरवाजे उघडले, ज्या प्रेषितांद्वारे सावली आणि रुमालाने काम झालं, ज्या प्रेषितांद्वारे सावली आणि रुमालाने काम झालं, तोच देव माझ्यामध्ये चालतो आणि राहतो. तोच देव माझ्यामध्ये चालतो आणि राहतो. आणि मी सारखा नसेल, आणि मी सारखा नसेल. फक्त माझं बोलणं बदललं पाहिजे, फक्त माझं बोलणं बदललं आणि पाहिजे. माझे विचार बदलले पाहिजे आणि माझे विचार बदलले पाहिजे देवाच्या वचनानुसार, देवाच्या वचनानुसार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला मी पुढच्या 2 आठवड्यात सांगेल देवाने अजून काय काय काम केलेलं आहे. यस. एक एक गोष्ट देवबाप करत आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी सारखंच नाही राहणार. मी सारखाच नाही राहणार. माझं जीवन उंच आणि उंच आणि उंच पुढं आणि पुढं आहे. पुढं आणि पुढं आहे. जसा गरुड पक्षी जसा गरुड पक्षी उंच झेप घेतो उंच झेप घेतो आणि वरून पाहतो. आणि वरून पाहतो. देवाने मला सांगितलंय देवाने मला सांगितलंय जे त्याची प्रतीक्षा करतात, जे त्याची प्रतीक्षा जे त्याच्या करतात, संगतीमध्ये राहतात, जे त्याच्या संगतीत ते राहतात, गरुड पक्षासारखे आहेत. ते गरुड पक्षासारखे आहेत. ते आपली शक्ती नवीन करतील. ते आपली शक्ती नवीन ते करतील. उंचावरती उडतील. ते उंचावरती ते उठतील. खाली नसतील. ते खाली नसतील. देवाची इच्छा असते तुमचं जीवन असं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कि लोग प्रभु का वचन समझ में आ रहा है. म्हणा धन्यवाद प्रभु. धन्यवाद प्रभू. तोच आत्मा मला पाजलेला आहे. तोच आत्मा मला पाजलेला आहे. तो आत्मा माझ्यामध्ये राहतो. तो आत्मा माझ्यामध्ये राहतो. तो गप नाही बसणार. तो गप्प नाही बसणार. अजिबात गप्प नाही प्रश्न आहे बसणार. प्रश्न. एक मिनिट सी पवित्र आत्मा माझ्यामध्ये काय टाकतोय. शैतान गप बसतो का हो? नाही टॉक टू मी. नाही नाही शैतान गप बसतो नाही. बायबल सांगतो तो गरजदाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावा म्हणून शोधत फिरतो. ओव्हर टाइम करतोय. यस. काय करतोय? ओव्हर टाइम. ओव्हर टाइम करतोय कारण त्याला माहिती आहे त्याचा वेळ कमी आहे. Yes. आता त्याला लवकरच खाली जावं लागणार आहे. बरोबर आहे. यस. शैतान गप बसतो का हो? नाही बसत. नाही बसत. नाही बसत. बायबल सांगतं तो गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावा म्हणून शोधत फिरतो. मग त्याला अडवायला लावलंय. मग मला सांगत शैतान गप नाही बसत. जो निर्माण करणारा तो गप बसेल का? नाही. टॉक टू मी. बोला. तो गप बसेल का? नाही. बोलत जा. तो गप बसेल का? नाही. पण पास्टर प्रॉब्लेम काय मग? तो एवढा शैतान काम करतो मग माझ्या बाजूनी का काम नाही? प्रॉब्लेम हाय की तुम्ही ज्या दिवशी देवाच्या वचनाची भाषा बोलायला लागणार पवित्र आत्म्याला तीच भाषा कळते. यस. प्रॉब्लेम हा शैतान का काम करतो? कारण आपण त्याची भाषा बोलतो. मेलो 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 मेलो. सगळं संपलंय पास्टर आता. नाही हा नाही सुधारणार. हा गेलेली केस आहे. तो केव्हाच नाही होणार. हिला लेकरू पास्टर नाही होणार. पास्टर हे लोक माझ्याकडे येतात. पास्टर सगळं जग बदलेल पण माझा नवरा नाही बदल. आणि केव्हाच नाही बदलणार. आणि केव्हाच नाही बदलणार. कारण की तुझी भाषा देवाच्या वचनानुसार नाहीये. आणि तू शैतानाला चान्स शैतानच्या तोंडात शब्द घालतो तू. आणि शैतान म्हणतो वेलकम आलोच. कारण तू माझी भाषा बोलतो ना. पण ज्या दिवशी तुम्ही तोंड देवासाठी उघडणार आणि देवाची भाषा बोलणार बायबल सांगतं की देव जो आहे आपले शब्द जो आहे एखाद्या वारा जसा वाहतो सगळ्यात वेगवान देवाचा शब्द वाहतो. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान निर्मिती आहे. देव निर्माण करणारा आहे. यस. बोला शैतान निर्मिती आहे. शैतान निर्मिती आहे. त्याला मर्यादा आहे. त्याला मर्यादा आहे. तो हरलेला आहे. तो हरलेला आहे. तो माझ्या विरुद्ध नाही काय करू शकत. तो माझ्या विरुद्ध काय नाही करू शकत. देव निर्माण करणारा आहे. देव निर्माण करणारा. तो माझ्यामध्ये राहतो. तो माझ्यामध्ये राहतो. मी वचन बोलणारा बनेल. मी वचन बोलणारा बनेल. माझी मानसिकता विजयाची मानसिकता बनेल. माझी मानसिकता विजयाची मानसिकता मी बनेल. देवाच्या बाजूने बोलेल. मी देवाच्या बाजूने बोलेल. ते मला म्हटले 20 वर्ष. ते मला म्हटले एवढे वर्ष तुम्ही नाही. मी म्हटलं नो टुडे. Yes. Hallelujah. Yes. यशायाचा 59 वाद्य. यशायाचा 59 वाद्य. यशया 59 वाद्य. Yes. यशया 59 वाद्य. माली बोशे के रबा लसांदा हाली बोशे के रबा हातनामा. यशया 59 वाद्य. लोकप्रिय आयझिया चॅप्टर 59 मिळालं. Yes, amen. यशया 59 वाद्य. यशया 59. 59 स्क्रीनवरती दाखवूया. यशया माझीचे सर्वांनी काढा. यशया 59 वाद्य. यशया 59 वाद्य. यशया 59 वाद्य मिळालं. Yes. माझी इच्छा आहे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका की पवित्र आत्मा कसं कार्य करतो. सगळे तयार आहेत? म्हणा मी माझे कान
मी माझे कान शैतानासाठी बंद ठेवलेले आहेत. सैतानासाठी बंद ठेवलेले आहेत. याच्यासाठीच मला बोलवलंय. याच्यासाठीच मला बोलवले. म्हणा ज्या दिवशी आदाम आणि हवेने आदाम आणि हवेने शैतानासाठी कान उघडले, सैतानासाठी कान उघडले, प्रॉब्लेम जगात आले. जगात आले. त्यांना शैतानासाठी कान उघडायला नव्हतं बोलवलं. त्यांना सैतानासाठी कान उघडायला नव्हतं बोलवलं. त्यांचे कान देवासाठी उघडायला बोलवले होते. त्यांचे कान देवासाठी उघडायला बोलवलेलं होतं. आज देखील विश्वासू लोकांचे कान कोणासाठी उघडले पाहिजेत? देवासाठी. आणि कोणासाठी बंद असले पाहिजे? सैतानासाठी. प्रॉब्लेम होणार नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय सेड प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना एशिया 59 मध्ये तुम्ही आलात का? यस. मी पहिल्यापासून जाईल. 16 वचन सिस्टर. आणि कोणी पुरुष नाही हा असे त्याने पाहिले. ओके. प्रभू येशूने पाहिले. आणि कोणी मध्यस्थ नाही हा म्हणून त्याला आश्चर्य वाटले. ओके. तेव्हा त्याच्याच बाहूने हा त्याच्याकडे तारण आणले हा आणि त्याच्याच नाईपणाने त्याला आधार दिला. ओके. आणि त्याने नाईपण उरस्त्राण असे अंगी घातले. ओके. आणि तारण शिरस्त्राण असे आपल्या डोक्यावर ठेवले. ओके. आणि तो प्रतिकाराची वस्त्रे पांघरुणाप्रमाणे ल्याला. ओके. आणि जसा झग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता. नाव हे सर्व प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ज्याने त्याने आपल्यासाठी जे वधस्तंभावरती केलं त्यासाठी बोललेलं आहे. पण पुढे तुम्ही ऐकत जा. त्यांच्या कर्माप्रमाणेच तो त्यांना परत देईल. त्यांच्या कर्माप्रमाणेच तो त्यांना परत देईल. ओके. तो आपल्या शत्रूस कोप हा आपल्या वैर्यास प्रतिफल भरून देईल. ओके. तो द्वीपास प्रतिफल भरून देईल. हा असे ते पश्चिमेपासून परमेश्वराच्या नावाचे भय धरतील. म्हणजे तुम्ही आणि मी. आणि सूर्याच्या उदयस्थानापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. म्हणजे जे आपण तारलेले आहोत. तेव्हा शत्रू जेव्हा शत्रू पुराप्रमाणे आत येईल. पूर किती लोकांनी पाहिलाय? तो आत येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. यस आमेन. यस. एक तर तुम्हाला खूप ऊन लागतंय, नाही तर तुम्हाला तुमचे कान देवासाठी उघडलेले नाहीये. ज्यावेळेस शत्रू पुराप्रमाणे आत येईल. कसा? पुराप्रमाणे आत येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याला पळवील. आमेन. आजपासून तुमच्या जीवनात ह्या गोष्टी होणार आहे. आमेन. मग मला अजून हे नाही कळालं, पास्टर कुणीतरी माझ्या घरी आलं आणि मला सांगितलं की त्यांनी खायला घातलंय. त्यांनी खायला घातलंय आणि पाण्यात जेवणात खायला घातलं. आम्हाला बोलवलं घरी आणि खायला घातलं. मग तेव्हापासून जो त्रास चालू झाला पास्टर, तर आतापर्यंत चालू आहे. आणि मला असं वाटतं हा त्रास मला कबरेमध्ये घेऊन जाईल. मूर्ख. पास्टर ते अमावस्या आहे ना? हा आहे. तर त्या दिवशी बरोबर मी जागा असतो. आणि पास्टर एक मिनिट, पास्टर त्या दिवशी ना पास्टर 3 भूते येतात. एक दरवाजात उभा राहतो, एक खिडकीत उभा राहतो आणि एक माझ्या जवळ येतो. ओके. विश्वासू लोक बोलतात बरं का, विश्वासू लोक. असं वाटतं यांचे दोन्ही कान धरावे आणि यांना उचलावं आणि पवित्र आत्म्याला म्हणावं, बोल जोरात त्यांच्या कानात. शत्रू पुरासारखा जरी आला तरी पवित्र आत्मा त्याला पळून लावेल. आमेन. यस आमेन. तुम्हाला जर कोणी काय खायला घातलं तर पवित्र आत्मा गप्प बसेल नाही. आणि ते घातलं तरी बायबल सांगतं ते शुद्ध केलं जाईल. आमेन. कारण प्रार्थनेने आणि वचनाने सगळं शुद्ध होतं. यस आमेन. त्यांच्या समोर म्हणायचं, अजून काय आहे का घरात? पास्टर तो माणूस, तो बाबा जर का माझ्या घराच्या बाजूने असा गेला तो माझं हृदय धाक 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 करायला लागतं. क्या मी म्हणतो, प्रभू मी यांच्याशी बोलू का? प्रभू म्हणतो, जरा शांत बस. हा बाबा अविश्वासू,
आणि हे विश्वास. पवित्र आत्मा यांच्यात राहतो आणि हृदय कोणाचं धगधग करतंय? यांचं. विश्वासणाऱ्याचं. किती बावळटपणा आहे ना. आप बाइबल पढ़ते हो? यस बाइबल सही है? यस बाइबल सही है? सही आहे. बायबल सांगतं मिस्रामध्ये सगळ्यात मोठे जादूगार होते आणि मोशे बिचारा काहीच नव्हतं, फक्त उभा राहिला. फारोने सगळे जादूगार बोलवले, इम्पॉर्टंट VIP VVIP, आणि म्हटले मोशे साहेबांनी काठीचा साप केलाय, आता तुम्ही काय करता? तर ते म्हटले असं, ये तो हमारे लिए हात का खेळ आहे. बायबल सांगतं त्यांनी काठ्या टाकल्या आणि त्याचे साफ झाले. साप झाले. ते टाळ्या वाजवायला लागले, फारो हसायला लागला. यानं बायबल मध्ये काय लिहिलंय? मोशेच्या सापाने सर्व साप खाऊन टाकले. यस आमेन. फारोचं तोंड उतरलं, जादूगाराचं तोंड उतरलं. जादूगर म्हटले, सर ये बड़ा है, ये बड़ा, ये इसमें जो बड़ा है हम कुछ नहीं कर सकते. आणि एकही जादूगराचं काही चाललं नाही. तोच पवित्र आत्मा तुझ्यात राहतो. आमेन. तोच पवित्र आत्मा तुझ्यात राहतो. तोच पवित्र आत्मा. पास्टर माझ्या नवऱ्याला पागल केलंय. कुणी? त्या लोकांनी ना काहीतरी टाकून. मग तू काय करते? व्हॉट यू आर डुइंग? तू काय करतेस? व्हॉट यू आर डुइंग सिस्टर? तू फक्त अन्य भाषेत प्रार्थना कर, बिघडलेलं मन सरळ होऊन जाईल. यस आमेन. बिघडलेलं मन सरळ होईल. शत्रू जरी पुरासारखा आला तरी पवित्र आत्मा त्याला पळवेल. पळवेल. रडत बसू नको. तुझ्याकडे एक बायबल सांगतं आपलं लढाईचे हत्यार दैहिक नाहीये, पण कोट पाडून टाकण्यासाठी देवाकडून सामर्थ्यवान आहे. यस आमेन. ती लोकांना माहित आहे. म्हणा माझ्या लढाईची हत्यार, माझी लढाईची हत्यार दैहिक नाहीये. दैहिक नाहीयेत. याचा अर्थ बायबल सांगतं शैतान दैहिक नाहीये. जर तो माणूस असता तर आपण वेगळ्या रीतीने त्याशी केलं असतं, पण तो आत्मा आहे. यस. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टीचा कल्प्रिट वाईट करणारा शैतान आहे. माणूस चांगला आहे. म्हणा माणूस खूप चांगला आहे. माणूस खूप चांगला आहे. शैतान वाईट आहे. शैतान वाईट आहे. सो मुळालाच तुम्ही खात घातला पाहिजे. यस. आणि म्हणलं म्हणजे शैतान जो याच्या मागे काम करतोय त्याची सगळी शक्ती मी खाली वाढते येशूच्या नावामध्ये. यस आमेन. शैतान म्हणेल बाबा परत माझ्याकडे येऊ नको, कारण लय जळायला लागलोय. ज्या आम्ही दुरात्म्याकडे जातो काढायला, ते म्हणतात तुम्ही आले की जळायला लागतं आतमध्ये. म्हटलं जळायला लागणार, कारण माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची आग आहे. यस. आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची आग आहे. माझ्यामध्ये पवित्र आत्म्याची आग मी आहे. साधा व्यक्ती नाहीये. मी साधा व्यक्ती नाहीये. जो पवित्र आत्मा प्रेषितांमध्ये होता, जो पवित्र आत्मा प्रेषितांमध्ये येशू मध्ये होता, येशू मध्ये होता, तोच माझ्यामध्ये आहे. तोच माझ्यामध्ये आहे. आजपासून प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मी या गोष्टीला मायने नाही ठेवणार. मी या गोष्टीला मायने नाही आणि ठेवणार. कोणी सांगायला जरी आलं आणि कोणी सांगायला जरी आलं त्याला म्हणणार म्हणणार ही भाषा तुझी आहे, ही भाषा तुझी आहे, ही बायबलची भाषा माझी आहे. ही बायबलची भाषा माझी आहे. आणि बायबलचं वचन सांगतो आणि बायबलचं वचन सांगतं देव जर आमच्या बरोबर आहे देव जर आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरुद्ध कोण जाईल? तर आमच्या विरुद्ध कोण जाईल? जो जगात आहे जो जगात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे त्याच्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. हे बायबलचं वचन मला सांगतं. हे बायबलचं वचन मला सांगतं शत्रू जरी पुरासारखा आला, शत्रू जरी पुरासारखा आला, पवित्र आत्मा त्याला पळवून लावेल. पवित्र आत्मा त्याला पळवून लावेल. आणि तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. आणि आमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. ज्या दिवशी तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास ठेवला, बायबल सांगतं एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 13 वचन, आणि आपण प्रार्थना करूया. एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 13 वचन. 13 वचन. 13 वचन. एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 13 वचन. त्याच्यावर तुम्हीही खरेपणाचे वचन म्हणजे तुमच्या तारणाचे शुभवर्तमान ऐकल्यावर आशा ठेवली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही वचनाने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याकडून शिक्का मारलेले झाला. आमेन. याचा अर्थ पवित्र आत्म्याने तुमच्यावर काय मारला? शिक्का म्हणजे पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहायला आला. आतापासून शैतानाला नो एंट्री. यस आमेन. म्हणा शैतानाला प्रवेश बंद. शैतानाला प्रवेश बंद. पास्टर पण आम्ही त्यांच्या घरी नाही जात बर का. शैतानाने अनेक नाते तोडले.
अनेक लोकांना वेगळं केलंय. माणूस चांगला आहे, तुम्हाला त्यांच्या घरी त्यांच्या तारणासाठी जायचंय, पण पास्टर त्यांच्या घरी गेलं ना मग काहीतरी होतं. काही नाही होणार. तू ज्यावेळेस जाशील तुझ्यामधला पवित्र आत्मा जे नसेल ते त्याच्यातलं काढून टाकेल. यस आमेन. आणि तो म्हणेल, बरे झाले तुम्ही आले, बरे झाले तुमच्यामुळे माझ्या घरात शांती आली, आनंद आला, वेलकम वेलकम. पायघड्या घालतील. ते लोक समज में आ रहा है. यस. सी हे बायबल आहे म्हणा, हे बायबल आहे, हे बायबल आहे, म्हणा हे बायबलचं वचन आहे. हे बायबलचं वचन आहे. आलिम जादूगार खूप मोठं जादूगार करायचा बायबल मधला. Yes. पण ज्यावेळेस पेत्रनी सगळे योहान आणि फिलिप आला, आलम जादूगाराचं सगळं शांत झालं. आणि बायबल सांगतात तो पेत्राला फिलिपाला धरून राहिला शिष्यांना आणि तो म्हणला, साहेब मला बी पवित्र आत्मा पाहिजे, साहेब मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे. आणि त्याचं तारण झालं. यस. तोच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये. यस आमेन. की लोकांची इच्छा आहे शेवटच्या दिवसात पवित्र आत्मा जसं प्रेषितांमध्ये काम करत होता तुमच्यामध्ये काम करावं. यस आमेन. तुमची इच्छा आहे. Yes. तुमच्या मुखात कसली भाषा पाहिजे? वचनाची. तुम्ही कुठले वचन बोलणारे पाहिजे? देवाची. कुठले वचन? जर तुम्ही देवाचे वचन बोलताय तर पवित्र आत्मा वाळवंटाला सुपीक जमीन करेल, आमेन. वाकडे मार्ग सरळ करेल, यस आमेन. जिथं पाणी नाही तिथं पाणी काढेल. आमेन. इजाकाला म्हणेल, इजाका विहीर खोन मी तुला पाणी देतोय. यस. त्यांना बुजू दे विहीर, मी तुला पाणी देत राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा पवित्र आत्मा जर संघ आहे, जर पवित्र आत्मा बरोबर आहे तर माझ्यासाठी तर माझ्यासाठी वाळवंट नाही राहणार. वाळवंट नाही राहणार. दरिद्री मी नाही जगू शकणार. दारिद्र्याने मी जगू नाही मी शकणार. आशीर्वादित लेकरू आहे. मी आशीर्वादित मी लेकरू आहे. धनवान आहे येशू मध्ये. मी धनवान आहे मी येशूमध्ये. त्या वचनाकडे बघून जगणार. मी त्या वचनाकडे बघून जगणार. प्रभू येशू धनवान असताही दरिद्री झाला, प्रभू येशू धनवान असाही दरिद्री झाला, जेणेकरून त्याच्या दारिद्र्यात जेणेकरून त्याच्या मी दारिद्र्यात धनवान व्हावं. मी धनवान व्हावं. आजपासून येशूच्या नावात प्रत्येक गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये मी आशीर्वाद बघणार आहे. मी आशीर्वाद बघणार. कारण तो माझ्यामध्ये राहतो, चालतो, बोलतो, तो माझ्यामध्ये राहतो, चालतो, बोलतो आणि माझ्यासाठी गोष्टी घडून आणतो. आणि माझ्यासाठी गोष्टी घडवून आणतो. त्याला पवित्र आत्मा म्हणतात. त्याला पवित्र आत्मा म्हणतात. म्हणजे स्वतः देव माझ्यात राहायला आला. म्हणजे स्वतः देव माझ्यात राहायला आलाय. कितने लोक थोडा तो समजा. उभे राहा आपल्या जागेवरती. आपण प्रार्थना करूया. आपले हात वर करूया, आपले डोळे बंद करूया. माला शेकेरा बांधे, अन्य भाषेत प्रार्थना करा आणि प्रभूला सांगा. आपले डोळे बंद करून अन्य भाषेत प्रार्थना करा, अन्य भाषेत प्रयत्न करा. माली शेकेरा बांधबो लहान देबे आला मांधबो कोडते बिशकेरा बे लोदो हुरा मिया धावा कुरते बे आला माशदबो लाना हाली मोंदबो लिबु शेकेरा बे आदबो. हालेलुया लमांदबो. कोणाकडे बघू नका. तुम्हाला तुमचं जीवन माहित आहे. तुम्ही कशातून जात आहात तुम्हाला माहित आहे. पण पवित्र आत्म्याला आज सगळं बदलायचंय. त्याला शत्रूला पळून लावायचंय. त्याला तुम्हाला उंचावरती ठेवायचंय. पवित्र आत्म्याला तुम्हाला उंचावरती ठेवायचंय. बायबल सांगतं, प्रभू येशू स्वतः म्हणाला, देवाचा आत्मा माझ्यावरती आहे, गरिबांना सुवर्तमान सांगायला, बंधनातील लोकांना मोकळं करायला, आजारांना बरं करायला, आणि जे शुभवर्तमान सांगायला, देवाच्या प्रसन्नतेचं वर्ष गाजून सांगायला देवाने मला पाठवलेलं आहे. आणि बायबल सांगतं सगळीकडे आरोग्य व्हायला लागलं. आज आपले डोळे बंद करून प्रभूला सांगा, मी साधा व्यक्ती नाहीये, मी निर्माण करणाऱ्याचं लेकरू आहे, मी जिवंत देवाचं लेकरू आहे. मी जगातली भाषा नाही बोलणार, मी त्यांच्याशी विजोड प्रमाणे वागणार नाही, मी त्यांच्यापर्यंत जोडले जाणार नाही. त्यांचं जग वेगळं आहे, त्यांची भाषा वेगळी, माझी भाषा वेगळी आहे. धन्यवाद. लाश कलमांदबो लिबशे केरबांदबो कुराते बिआलाबा लाशे ब्रेकेतने आला बांधबो कुरा किला बांधबो कुराते बिआला बांधबे लोहुत नुमा कुराते बिआला बस्टर अप युअर गिफ्ट. आपल्या आत्म्याला चेतवणारे गोष्टी करा. अन्य भाषेत प्रार्थना करा. जर तुम्हाला अन्य भाषेत प्रार्थना येत नसेल,
देवाची स्तुती करणारे बना. बाला शकाला बांधो बकुराबा. धन्यवाद पिता, धन्यवाद पिता. तू महान आहे. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या पुढे झुकते प्रभू. लॉर्ड तू सगळ्यात सामर्थ्यवान आहे. लॉर्ड दृश्य आणि अदृश्य गोष्टी तुझ्या आहेत. तू शब्दाने प्रभू सर्व काही स्थिर करतो. लमांदो बकुरा तिबी आला बाखाला बांधो बो. लादी आला बो शेकला बांधो बकुरा काला बांधो बो. लिबांधो बकुरा तिबी आला बा शेकला बांधो बकुरा बा. कम ऑन, टॉक टॉक टॉक. बोलिया बोलिया, अन्य भाषेत बोलिया. बोला बोला बोला. तुमच्या आत्म्यामध्ये तुम्हाला जाणवलं पाहिजे की देवाचा आत्मा माझ्यात राहतो. बायबल सांगतो पवित्र आत्मा साक्ष देतो की तुम्ही देवाचे लेकरं आहात. पवित्र आत्मा साक्ष देतो की तुम्ही देवाचे लेकरं आहात. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे लेकरं आहेत. पवित्र आत्मा साक्ष देतो तुम्ही देवाचे लेकरं आहात. लाबा शेकेला मानदेवे आलाबा. रोबो होता बी आलाबा शेकेला मानदेवे. रोतनो होला मियादा बा शेकेला मानदेवे. रोबो बाबा बाबा शेकेला मानदेवे आलाबा. लीबा शेकेरा का हांदेवे आलाबा. लो होतना हालिबो शेब्रेकेतने आला माखाला बांदेवे आलाबा. रो होतना हालिबो शेब्रेके ला हांदेवे आला मानदेवे आला बखाला बियदोबो. बारा साखाला बांदो बखुराती बी आलाबा. लो होतना हालिबो शेब्रेकेतने आलामा. लाबा शेकेला मानदेवे आला माखाला बा. लोबो शेब्रेकेतने आला माखाला बांदेवे आलाबा. टच एव्हरी सोल. प्रत्येक जीवाला देवाचा आत्मा स्पर्श करत आहे. प्रत्येक जीवेला तो स्पर्श करत आहे. प्रत्येक शरीराला तो स्पर्श करत आहे. तो शांत बसणारा आत्मा नाहीये. तो शत्रूला पळवणारा आत्मा आहे. तो आजाराला पळवणारा आत्मा आहे. तो वाईट विचाराला पळवणारा आत्मा आहे. बारा शाखाला मांदो बा कुराती बी आला बा. लोशे ब्रेकेतने आला माखाला बिंदो बो. री साकाला हात न मा कुराती बी आला बा. लोबो धन्यवाद 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 धन्यवाद. हालेलुया. व्हॉट अ ब्युटिफुल गॉड. व्हॉट अ माइटी गॉड. थँक यू फॉर युअर ग्रेस. धन्यवाद तुझ्या कृपेसाठी. धन्यवाद तुझ्या सामर्थ्यासाठी. बारा बा शेकला मानदेवे. पवित्र आत्म्याच्या आगीने भरले जा. पवित्र आत्म्याच्या आगीने भरले जा. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. प्रभू येशूच्या नावामध्ये. रासाखा लाबा बाबा. रोपो होला बियादा बा शेब्रेके. मारी बहुत ना हाली बोंदोबो. मारा साकाला बांदेवे. रोपो होला मियादा बा. लाबा शेकेला मानदेवे. कोण अन्य भाषेत बोला. रिबा शेकेला मानदेवे. रोसो को रबा. लॉर्ड प्रत्येक ओझ निघून जा. प्रत्येक टेन्शन निघून जा. प्रत्येक ओझ येशूच्या नावामध्ये निघून जा. प्रत्येक टेन्शन येशूच्या नावात निघून जा. रबा शाखाला मानदेवे. रोतो होला बियादाबा. ला शेकेरा मानदेवे. रोको होला कितना. मारिबो होंदाबा. लातनी आला मा शब्रको. रबा शेकेला मानदेवे आला बा. जे देवापासून नाही ते सगळं येशूच्या नावात मी नाश करत आहे. मी नाश करत आहे येशूच्या नावात. बाबा 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 बाबा. लोबो शेकेरा मानदेबो. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक शरीरातला वेदना, प्रत्येक गाठी, प्रत्येक शैतानाचं कार्य येशूच्या नावात निघून जा. डोक्यापासून पायापर्यंत येशूच्या नावात आरोग्य व्हायला लागो. देवाने पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशूला उठवलं. तोच तुमचे शरीर जिवंत करणार आहे. तोच तुम्हाला आरोग्याने भरणार आहे. तोच तुम्हाला सामर्थ्याने भरणार आहे. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य व्हायला लागो. येशूच्या नावात जीवन व्हायला लागो. येशूच्या नावात शांती व्हायला लागो. येशूच्या नावामध्ये आनंदाचं जीवन स्वीकारा. येशूच्या नावात सफलता आजपासून स्वीकारा. तुमचं घर स्वर्ग बनणार. तुमचं घर स्वर्ग बनणार. तुमच्या घरात प्रेम असणार. कारण पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो. तुम्ही साधे लोक नाहीये. तुम्ही जिथे जाणार विजयी जीवन जगणार. तुम्ही जिथे जाणार सफल केले जाणार. तुम्ही जे काम हातात घेणार ते पूर्ण करणार. कारण पवित्र आत्मा तुम्हाला शक्ती देणार. पवित्र आत्मा तुम्हाला धैर्य देणार. लोबो शेकेरा मानदेवे. रोसो पर हात नमा कुरा पियालाबा. लबा शेकेरा मानदेवे आलाबा. फादर, प्रत्येक दुःख मी आत्म्या देतो आनंदात बदललं जा. प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रत्येक अशक्त व्यक्ती बलवान हो प्रभू येशूच्या नावात. प्रत्येक निराशा आणि डिप्रेशन गेट आउट येशूच्या नावामध्ये.
प्रभू येशूच्या नावात धैर्यवान व्हा. विश्वासात आणि कृपेत वाढत जा. फादर आजपासून ते वचन बोलणार. फादर आजपासून ते अन्य भाषेत प्रार्थना करणार. फादर आजपासून प्रभू येशूच्या नावात हे ख्रिस्त येशू जे त्यांना सबल करतात त्यांच्याद्वारे सर्व काय करणार. तो मोशे बरोबर जर एवढं करू शकतो तर नवीन करारामध्ये आमच्याद्वारे किती करू शकतो. तू जर यहोशुआद्वारे कार्य करतो तर आमच्याद्वारे किती करणार. आपले पवित्र हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या. आपले पवित्र हात वर घेऊन प्रभूला धन्यवाद द्या की त्याने पवित्र आत्मा दिलेला आहे. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. तुम्ही त्याच्याशी बोला बोला. लिबा शेकला मान देवे रोतो होला बी शेब्रेके लहान हालिमोंदोबो बारा साखा खाता हालिबो शेब्रे रोबो होत ना हालिमो मालिबो शेकेलमा बारा साखीला हांदवे आलाबा. फायर फायर फायर. पवित्र आत्म्याची आग लोकांमध्ये येऊ दे. ओ राबा शकाला मांदोबा खुरतिबी लोबो शेकेरा मांदोबा खुरतिबी लिमांदोबा खुरतिबी आला बाबा 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 बाबा. हालेलुया. We worship you, Lord. We give you the glory, Lord. Hallelujah. Father, प्रत्येक जीवाला समाधानी कर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू येशूच्या नावात मी स्वीकारतो. आजपासून एकही शैतान दरवाजा बंद नाही करणार. तुम्हाला भीती नाही वाटणार. कोणी तुमच्या विरुद्ध उभे नाही राहणार. कारण देवाने ठरवलंय मोशेला फारो समोर उभं करायचं. त्याच देवाने ठरवलंय तुम्हाला उंच स्थानावर उभं करायचं. तुम्हाला उंच स्थानावरती घेऊन जायचं. तुम्ही साधे लोक नाहीये. तुम्ही देवाची चॉईस आहात. फादर, डोक्यापासून तर पायापर्यंत येशूच्या नावात मी आज्ञा देतो, बरे व्हा. सगळे रिपोर्ट बदलले जा. बदलतो आम्ही. प्रत्येक पती पत्नीचं हृदय एकत्र केलं जा. धन्यवाद. तर तुम्ही पहिली वेळेस मला बघत असाल, वचन ऐकत असाल, प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. प्रभू येशूचा अनुभव घेऊन पाहतो किती चांगला आहे. मी तुमच्यासाठी एक प्रार्थना करेल. प्रभू येशूला आपल्या हृदयात आमंत्रण द्या. तो आल्यानंतर सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळेल. प्लीज माझ्या मागे जे ऑनलाईन किंवा इथे तुम्ही पहिली वेळेस आला असाल, बोलूया, प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलास. माझ्यासाठी प्राण दिला. माझ्यासाठी प्राण दिलास. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे. तूच माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत. माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारत. मी कबूल करतो. मी कबूल करत. मी जिवंत देवाचे लेकरू आहे. जिवंत देवाचे लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालं. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या. आमेन. फादर, मी यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. आजपासून पुढच्या रविवारपर्यंत आम्ही मोठ्या साक्ष ऐकणार आहे. बोला आमेन. बोलिया आमेन. पवित्र आत्मा महान कार्य करणार आहे प्रभू येशूच्या नावात. आम्ही एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. कम ऑन, कम ऑन. एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. प्लीज 2 मिनिटं खाली बसूया. हालेलुया.